नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण पालकमध्ये रवा टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवत आहोत. चला मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी खूप झटपट होणारी आहे, पौष्टिक होणारी आहे, लहान मुलांना अतिशय आवडेल अशी आहे. एकदा जर लहान मुलांनी पालकचा हा पदार्थ खाल्ला ना की तुम्हाला परत कधी बनवशील असं विचारल्याशिवाय राहणारच नाही. चला वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपण पालक निवडून घेतलेला आहे. त्यानंतर याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. तर कोवळी पालकचे पानं आहेत त्यामुळे याचे देठसुद्धा घेतलेले आहेत. तुमच्याकडे जराशी मोठी निबरसर पालक असेल तर त्याचे देठ घेऊ नका, फक्त पानं घ्या. आता स्वच्छ धुवून घेतलेला पालक पाण्यामधून व्यवस्थित निथळून काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुरीने याला कट करून घेऊया. संपूर्ण पालक कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. हा चिरून घेतलेला सर्व पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. सोबतच यामध्ये 1 वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. अर्धा इंच आलं, कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची यामध्ये टाकायची आहे. त्याचसोबत 2 चमचे ताजे दही घालायचं आहे. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. आता झाकण लावून मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. पहा इथे आपण हे सर्व जिन्नस मिक्सरला छान बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे. लगेचच तयार झालेलं हे मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही. मीडियम अशा स्वरूपाचं आपलं इथे हे पालकचं मिश्रण तयार झालेलं आहे. पहा या स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून यामधला जो रवा आहे तो अगदी व्यवस्थित असा भिजेल आणि छान असा फुलेल. एक 5 मिनटं आपण याला बाजूला ठेवून दिलं होतं. 5 मिनटानंतर यावरचं झाकण काढलं. पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित असा फुललेला आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर किंचित असा खायचा सोडा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. म्हणजेच पहा हे मिश्रण आणखीन छान असं फुलेल. तुम्हाला सोडा नाही वापरायचा तर नाही वापरला तरी पण चालेल. आता लगेचच गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूया. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याला तूप लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तुपाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आता तयार केलेलं पालकचं मिश्रण एक पळी घेऊन पॅनवरती सोडायचं आहे आणि अलगद असं हाताने पसरवून घ्यायचं आहे. याचा आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. तर आज आपण अगदी भन्नाट आणि पौष्टिक असे पालकचे डोसे बनवत आहोत. पॅनवरती डोसा घातलेला आहे. आता यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा, त्याचसोबत बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखीन भाज्या घालू शकता, जसे की गाजर असेल, बीट असेल, कोबी असेल, शिमला मिरची असेल. वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आता एक चीजचं क्यूब यावरती किसून घालायचं आहे. चीज घातल्यामुळे हा पालक चवीला आणखीनच अप्रतिम लागतो आणि लहान मुलांना चीज भरपूर आवडतं, त्यामुळे ते हे पालकचा डोसा अतिशय आवडीने खातील. आता चीज किसून घातलेला आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. यावरती थोडंसं लाल तिखट भुरभरून घेऊया. आता इथे आपण बघा हा पहिला डोसा आहे ना, तो मसाला डोसा बनवून घेतलेला आहे. थोडंसं तिखट घालायचं आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला घालू शकता, ज्यामुळे याची चव आणखीनच वाढेल. पहा मस्त असं आपण याला भाजून घेतलेलं आहे. यावरचं चीज छान असं मेल्ट झालेलं आहे. पहा अगदी खमंग असा आपण हा डोसा भाजून घेतलेला आहे. मस्त असा पौष्टिक पालक चीज मसाला डोसा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घेऊया. इथे तुम्ही या मिश्रणापासून मसाला डोसा बनवू शकता, चीज घालून डोसे बनवू शकता किंवा मग अगदी प्लेन डोसे बनवले तरी पण खायला खूप भारी लागतात. आणखीन एक डोसा बघा इथे मी बनवून घेतलेला आहे. अगदी अलगद हाताने पसरवून घ्यायचा आहे. डोसा बनवून घेतला की यावरती भाज्या घालायच्या. तुम्हाला तर माहीतच आहे की पालक किती पौष्टिक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, म्हणजेच लोह आहे, फायबर आहे, इतर पौष्टिक तत्वे आहेत. परंतु बऱ्याच वेळा लहान मुले पालक पाहिला की नाक मुरडतात. अशा वेळेस तुम्ही त्यांना हा पौष्टिक असा पालकचा डोसा एकदा नक्की बनवून द्या. पहा ते किती आवडीने खातील. बघू शकता इथे आपण दुसरा डोसा घातलेला आहे. मस्त याला जाळीसुद्धा पडलेली आहे. थोडंसं चीज यावरती किसून घालायचं आहे. तिखट न घालता सुद्धा पहा मस्त असे हे डोसे तयार होतात. मुलं तिखट खात नसतील तर असा प्लेन डोसा बनवून घ्यायचा. पहा किती छान जाळीदार असा आपला हा पालकचा डोसा तयार झालेला आहे.
अतिशय अप्रतिम. जितकं हा दिसायला सुंदर दिसतो आहे ना, तितकाच चवीला अतिशय भन्नाट झालेला आहे. तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे पालकचे डोसे सर्व करू शकता किंवा दहीसोबत सुद्धा सर्व करू शकता. लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तुम्ही सुद्धा पालकची ही अप्रतिम पौष्टिक रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते, खायला सुद्धा पौष्टिक आहे. एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला मग, बाय बाय.